उद्योग व व्यापार या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर आता आपण बघत आलो की कशा प्रकारे व्यापार सगळाच आपल्या भारत देशामधला चालू आहे आणि कशा पद्धतीची माहिती आता आपण आपल्या मुद्द्याद्वारे स्पष्ट करण्यात संपूर्ण पुढे पुढे जा आता या उपक्रमात पुढच्या विभागात आपण आलेलो आहोत. तर लुधियाना हे शहर आपल्या देशातलं प्रमुख सायकल उत्पादन केंद्र आहे आणि भारत, नायजेरिया, मेक्सिको, केनिया, युगांडा, ब्राझील या देशांना सायकली आपण निर्यात करतो. बरोबर आहे. आता पुढचा आहे आपला उद्योग, तो आहे खादी व ग्रामोद्योग. कोणता? खादी व ग्रामोद्योग. तर ग्रामीण भागातला संपूर्णपणे औद्योगिकरणास चालना देण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग या आयोगाची स्थापना करण्यात आली आणि ग्रामीण क्षेत्रातला पारंपरिक उद्योग म्हणजेच हस्तोद्योग, कुटीरोद्योग तसेच स्थानिक स्तरावरती संपूर्णपणे उपलब्ध असलेली साधन संपत्ती आणि आपलं मनुष्यबळ हे उपयोगात आणणाऱ्या लघु उद्योगांचा विकास करावा आणि रोजगार निर्मितीच्या माध्यमातून गावांना स्वावलंबी असं बनवलं जावं ही आयोगाच्या स्थापनेमागची प्रमुख उद्दिष्ट होती. पुढचं बघूया शेती उद्योग. ह्याच्यामध्ये भारतामध्ये पारंपरिक पद्धतीनं आणि आधुनिक पद्धतीनं ही शेती केली जाते. काय केली जाते? शेती. आणि शेतीची अशी अनेक कामे बैलांच्या मदतीनं केली जातात आणि तसंच यंत्राचा वापर नांगरणी, पेरणीपासून कापणी, मळणी इत्यादी कामामध्ये होतच आहे. पुढे बघूया आता भारताचा ग्रामीण भागातला प्रमुख व्यवसाय कोणता? अर्थात शेती. आणि मग या शेतीवर आधारित इतर कामं हा सुद्धा आहे. मग काय काय आहे तो? तर खेड्यापाड्यामध्ये शेती बरोबर पशुपालन व्यवसाय सुद्धा चालतो. मग शेतीची कामं आणि शेती उत्पादन याच्यावरती 70% समाज हा अवलंबून आहे आणि शेतीच्या उद्योगामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं महिलांचा सुद्धा वाटा फार मोठा आहे. आता भारतामध्ये शेती व्यवसाय हा विविध हंगामामध्ये चालतो. हंगाम म्हणजे कसा असतो की काही हंगामामध्ये भाजी काढली जाते, काही कामामध्ये ठोक पिकं घेतली जातात आणि अशा प्रकारे अनेक प्रकारची पिकं आपण आपल्या शेतामध्ये घेतली जातात. मग त्याच्यामध्ये ज्वारी, गहू, तांदूळ, डाळी, तेलबिया यांचं प्रामुख्यानं उत्पादन केलं जातं. मग त्याच्याबरोबरच कापूस, ऊस यांच्यावर प्रक्रिया करून कापड, साखर हे सुद्धा उद्योग चालतात. जसं की कापूस केला की मग त्याच्यापासून कसं कापड निर्माण होतं आणि ऊस केला की मग त्याच्यापासून साखर. अशा पद्धतीचे हे सगळं उद्योग असे चालतात. मग त्याच्यानंतर फळं आणि भाजीपाला यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन हे शेतीतूनच होत आहे. आणि मग आता आपण बघितलं तर अलीकडच या सगळ्या शेतीवरती प्रक्रिया करणारे असे अनेक उद्योग चालत आहेत आणि शेतीमधूनच आपल्या मानवाच्या मूलभूत गरजा या भागवल्या जातात. पुढे बघूया शेती व्यवसायाला संपूर्णपणे प्रोत्साहन मिळावं म्हणून ग्रामीण भागामध्ये संपूर्णपणे त्या ठिकाणी बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं आणि मग पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण भेट योजना, शेती सहली आणि शेतकरी संपूर्ण मेळावे भरून त्याच्यामध्ये शेतीविषयक योग्य विषयक माहिती शेतीविषयक अशी शेतकऱ्यांना दिली जाते अशा मेळाव्यामार्फत. मग त्याच्यानंतर शेती अवजारं आहेत, बी बियाणं आहेत, खतं आहेत यांचा सुद्धा पुरवठा हा केला जातो. आता कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग, रोपवाटिका, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळी पालन, गाई म्हशींचं संगोपन, दुग्ध व्यवसाय याचं सुद्धा प्रशिक्षण हे दिलं जातं आणि मग जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून मार्गदर्शन होतं. आता उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम, वेअरहाऊस म्हणजे गोदाम जिथं आपण माल तयार करून ठेवतात ते
हे बांधणीसाठी अर्थसहाय्य सुद्धा दिलं जातं. म्हणजे सगळ्याच गोष्टी या उपलब्ध करून दिल्या जात आहेत बघा, आणि करून दिल्या गेलेल्या आहेत असं म्हणायला पाहिजे. त्याच्यानंतर भारत अन्नधान्य उत्पादनामध्ये आणि पीक पद्धतीमध्ये स्वयंपूर्ण असा होत आहे. मग त्याच्यामध्ये ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती यासारख्या आधुनिक पद्धतीनं शेती करण्यात येत आहे. पुढे जाऊया. आता आतापर्यंत आपण बघितलं की कसे उद्योग चालतात, मग त्या उद्योगांसाठी कसं ग्रामीण विभागामध्ये बँका, सहकारी संस्था स्थापन करून कशा पद्धतीनं शेतकरी हा सगळ्या बाजूनी व्यवस्थित स्वयंपूर्ण असा झाला पाहिजे आणि त्याची शेती बरोबर, आणि त्याच्या योगानं सगळ्या गोष्टीमध्ये भरभराट आली पाहिजे, ह्याच्यासाठी अगदी जोरदार प्रयत्न कसे होत आहेत ते आपण बघितले. आता भारत सरकारचं धोरण अजून काय आहे ह्याच्याबद्दल आपण बघूया की चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या धोरण काळामध्ये कापड, कागद उद्योग, औषध उद्योग, त्याच्यानंतर मोटार ट्रॅक्टर उद्योग, कातड्याच्या वस्तू, वस्त्रोद्योग, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, त्याचंच तेल, रंग, साखर इत्यादी उद्योगांवर लक्ष केंद्रित असं करण्यात आलेलं आहे. आणि मग 1970च्या औद्योगिक परवाना धोरणानुसार 5 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणारे लागणारे सर्व कारखाने हे अवजड उद्योग क्षेत्रामध्ये आणण्याचं ठरवलं गेलेलं आहे. मग आता सरकारी क्षेत्रासाठी राखून न ठेवलेल्या अवजड उद्योगामध्ये गुंतवणूक करण्याची मोकळीक ही मोठ्या उद्योग संस्था आणि परकीय कंपन्यांना देण्याचं हे ठरलं. आणि मग या धोरणानुसार 1972 अखेरच्या ठिकाणी सरकारी नोंदणी कार्यालयामध्ये 3,18,000 लघु उद्योग हे नोंदवले गेले. बरोबर, म्हणजे अशा रीतीने प्रत्येक ठिकाणी कशा पद्धतीनं उद्योगाला चालना दिली गेली आणि त्याच्या विकासाला कशी खत पाणी मिळालं हे आता आपण बघतोय. त्याच्यानंतर आपली आली खनिज संपत्ती. तर देशाच्या औद्योगिक विकासामध्ये लोह आणि दगडी कोळसा, म्हणजे लोखंड आपलं, आणि दगडी कोळसा या दोन खनिजांच्या उपलब्धतेचा मोठा वाटा असतो. म्हणजे आपल्या देशामध्ये लोह, मॅंगनीज, कोळसा, खनिज तेल यांचे पुरेसे साठे सापडले आहेत. आले लक्षात? पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत सकारण स्पष्ट करायचंय तुम्हाला. भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे आणि दुसरा आहे भारतीय जनतेचा जीवनमान आणि राहणीमान दर्जा सुधारतो आहे. चला तर मग ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायची आहे. आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया. चला.